चला विनंती करेन की आपण त्वरित सामन्याला सुरुवात करून घ्यायचे. सलामीची जोडी ज्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली स्ट्रायकर एंडला जर आपण पाहिलं तर नरेश आणि नॉन स्ट्रायकर एंडला जर आपण पाहतो तर म्हणजे सुरेश आणि नरेश अशी सलामीची जोडी आणि गोलंदाजी मार्कवरती हरेश म्हणजे नरेश सुरेश हरेश वरती अगदी ड्रीम स्टार्ट स्वप्नावर सुरुवात करत असताना पहिल्या चेंडूवरती मात्र स्वागत केलंय टीम. जर आपण पाहिलं तर जय गावदेवी खांदा माफ करा मोठा खांदा या संघाचे गोलंदाजे अर्थातच षटकार 6 धावा. आणि त्याचप्रमाणे प्रेक्षकांसाठी एक सुवर्ण संधी ग्राउंडच्या मैदानाच्या बाहेर जो प्रेक्षक कॅच कॅरी करेल त्याला 100 रुपयांचा कॅश प्राइज या स्पर्धेचे प्रमुख प्रणेते सन्माननीय प्रवीण पोपटराव जाधव यांच्या माध्यमातून. तर आयवा कॅचसाठी हे 100 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे. तर राकेश घरत देखील उपस्थित राहिलेत, राकेश भगत त्या ठिकाणी उपस्थित राहिलेत. यावेळेस आपण पाहिलं तर फटका फसलाय परंतु काय होईल मैदानाच्या आतमध्ये कॅच होते ड्रॉप. अगदीच इझी कॅच अगदी सहज पद्धतीने मात्र ही झेल घ्यायचा प्रयत्न होता परंतु फर्स्ट आणि सेकंड अटेम्प्ट मध्ये मात्र ही कॅच ड्रॉप झाली. टीमची धावसंख्या पहिल्या 2 चेंडूवरती 7 या आकड्यावरती. आमच्यासोबत आमचे गुणलेखक परम मित्र जर आपण पाहिले तर मयूर खूप चांगलं कार्य आमच्या माध्यमातून त्यांच्या माध्यमातून आम्हाला पाहायला मिळतं तर नक्कीच त्यांचं कौतुक करावं लागेल. गुणलेखकाची प्रामुख्याने ही भूमिका ते अगदी चोखरित्या पार पडत असताना नक्कीच त्यांचे आभार व्यक्त करावे लागतील. आणि अर्थातच प्रवीण दादा यांच्या अगदीच सहकार्याने मात्र नक्कीच ते उभे देखील राहिलेत आणि त्यांना नक्कीच पाठिंबा म्हणून जय भवानी क्रिकेट संघाचा अगदी सातत्यपूर्ण आणि यशस्वीरित्या आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज राईट राऊंड विकेट. ज्यावेळेस आपण पाहिलं तर अकुटप्पाचा बॉल अगदीच सबमरीन डिलिव्हरी पद्धतीच्या बॉलला मात्र नक्कीच ड्राईव्ह केलं. क्षेत्ररक्षक देखील अप्रतिम पाहायला मिळाले ज्या ठिकाणी जवळजवळ आपल्या संघासाठी 3 धावा देखील वाचवल्या. म्हणजे पहिल्या 3 चेंडूवरती टीमची धावसंख्या आपण पाहतोय ती म्हणजे 8 या आकड्यावरती. आणि त्याचप्रमाणे विनंती करेन सन 2025 मध्ये आपलं देखील सरसे स्वागत आहे. स्ट्रायकर एंडला जर पाहिलं तर नरेश यावेळेस काय घडतंय अगदीच आतमध्ये येणारा चेंडू म्हणजे बॅट्समॅनला देखील शॉर्ट बॉल आहे. अंतिमचे 2 चेंडू शिल्लक. स्ट्रायकर एंडला नरेश गोलंदाज राईट ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र टायमिंग चांगला फटका तर दमदार आहे आणि बॉलला पाठवले तितक्याच दूरवरती अगदीच प्रेक्षकांच्या भेटीला अंतिमच्या बॉलवरती येतोय हा दमदार पॉवरफुल षटकार. व्हॉट बॅटिंग परफॉर्मन्स यार. पहिल्या षटकामध्ये जवळजवळ जर आपण पाहिले तर नरेशने अगदीच वैयक्तिक त्याने 5 चेंडू फेस केले आणि त्यामध्ये 3 उत्तुंग फटका अर्थात 3 उत्तुंग षटकार आणि त्यामध्ये एक सिंगल म्हणजे वैयक्तिक 19 या धावसंख्येवरती मात्र खेळत असताना नरेश पाहायला मिळते. म्हणजे टीमचं टोटल थेट जाऊन पोचले ते म्हणजे 20 या आकड्यावरती. थोडीशी मागडी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली गोलंदाज हरेशच्या माध्यमातून ज्या ठिकाणी जर पाहिलं तर चांगलं बॅटल अतिशय बघायला मिळालं होतं पहिल्या षटकामध्ये हरेश आणि नरेश. परंतु हरेश नक्कीच वरचढ केली त्याने मात्र जवळजवळ आपल्या संघासाठी एक चांगलं टोटल उभा करत असताना मात्र पहिल्या षटकामध्ये 20 धावा तर डेफिनेटली लगावल्या परंतु पुढच्या 3 षटकावरती कशा पद्धतीने बॅटिंग होईल ना ते नक्कीच पाहावं लागेल. 40+ क्रिकेट आहे आणि 40+ क्रिकेटला एक चांगलं स्लोगन चांगलं वळण देण्याचं काम 40+ मास्टरने सातत्यपूर्ण मात्र करत आलेत आणि आज तोच दर्जा म्हणजे अर्थातच 40+ आजच्या दिवसामध्ये कित्येक सामने कैक सामने आज या ठिकाणी संपन्न होत असताना पाहायला मिळतील आणि उद्याच्या दिवसामध्ये जवळजवळ 12 संघ याच पनवेल अंटर कॉलनीमधून खेळत असताना पाहायला मिळतीलच. म्हणजे याच पनवेल विभागातील तारे सितारे चमचमणारे मात्र याच उद्या या क्रीडांगणावरती आपल्याला खेळत असताना जरूर पाहायला मिळतील.
आणि त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर आयोजक कमिटीचा संघ जय भवानी क्रिकेट संघ हा देखील या मैदानावरती धुमाकूळ घालेल. ज्या प्रकारे स्पर्धा दमदार करण्याचं त्यांनी ठरवलंय त्या प्रकारे उद्याचा दिवस आता नक्कीच त्यांचा असेल. यावेळेस अलॉंग द कार्पेट गॅप खूप मोठा आहे, परंतु मिसफील्ड प्रयत्न तर अप्रतिम राहिला, कौतुक करावं लागेल. आउटफील्ड फास्ट देखील आहे, त्याच वेगाने चेंडू देखील चालले अगदी दन 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 करीत सीमारेषा पलीकडे. 4 धावसंख्येसाठी पहिल्या चेंडूवरती स्वागत, पहिल्या षटकामध्ये स्वागत केले ते म्हणजे नरेशने हरेशचं. परंतु आता जर पण पाहिलं तर सुरेश स्वागत करतोय ते म्हणजे संग्रामचं, ते म्हणजे चौकाराने. टीमची धावसंख्या 24, 24 धावा. दुसरं शतक गोलंदाजी मार्क प्रति आपल्याला पाहायला मिळते म्हणजे संग्राम. राईट आर्म राऊंड द विकेट, माफ करा ओव्हर द विकेट. आणि यावेळेस मात्र एक्स्ट्रा पॉइंटच्या वरतून बॉलला पाठवलंय. वन बाउंस सीमारेषा पार येतोय. नरेशच्या देखील बॅट, सुरेशच्या बॅटमधून हा चौकार. अप्रतिम फटका. पहिल्या चेंडूवरती आक्रमक आणि त्याच्यानंतर क्लास आणि क्लासिकल फटका. आणि क्लासिकल फटक्याबाजीसाठी मात्र ही ओळख निर्माण केली असावी सुरेश यांनी. आणि एका बाजूला नरेश, कौतुक करावं लागेल. हे बॅटल नक्कीच धुमाकूळ घालते, कौतुक करावं लागेल. चांगले बॅटिंग परफॉर्मन्स. पहिल्या षटकामध्ये 20, त्यानंतर दुसऱ्या षटकात जशी सुरुवात झाली पहिल्या 2 चेंडूवरती 8 धावा मात्र मिळवल्या, म्हणजे टीमच्या टोटलमध्ये त्या ॲड देखील केल्यात. म्हणजे टीमची धावसंख्या 28, 28 धावा. जर आपण पाहिलं तर ही संपूर्ण स्पर्धा घर बसल्या तुम्ही एन्जॉय करू शकता. त्यासाठी तुम्हाला नक्कीच जावं लागेल, ते म्हणजे 7 स्टार लाईव्ह या क्रिकेट चॅनलवरती सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर देखील करा. डेफिनेटली चांगली क्वालिटी आणि मराठी उद्योजक मात्र आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस स्विंग इन मिस, टप्पा पडल्यानंतर वळण घेणारा चेंडू, चांगलं कमबॅक. ही लाईन पकडणं गरजेचं होतं. ज्या प्रकारे एक्सप्रेस रुळावरती ज्या प्रकारे धावते ना, तशी मात्र ही एक्सप्रेस आहे. त्या एक्सप्रेसला मात्र नक्कीच आता मात्र सजेशी लाईन मिळाली आणि येतोय डॉट. ज्यावेळेस पुन्हा एकदा 30 लाईन, 30 लेन, 30 दिशा आणि तोच बॅट्समन आता पुन्हा एकदा बीट झालाय. गोलंदाजाचं कौतुक करेन. पहिल्या 2 चेंडूवरती 2 चौकार आल्यानंतर ना कशा पद्धतीने मात्र प्रतिस्पर्धीय बॅट्समनला थांबवायचं याचा चांगला अभ्यास आहे. आणि 40+ क्रिकेटमधून मात्र भरपूर काही शिकण्यासारखं आहे. डिसिप्लिन, शिस्त, कशा पद्धतीने मैदानावरती उतरायचं ते नक्कीच चांगलं ठाऊक आहे. त्यामुळे तरुण पिढीला देखील ही लाजिरवाणी गोष्ट आहे. यावेळेस अगदी हलक्या हाताने चेंडूला पुश केले. डीपमध्ये क्षेत्ररक्षक दैनात आहेत. एक धाव तर कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा मात्र नक्कीच प्रयत्न त्या ठिकाणी पाहायला मिळाला नाही. एकच धावसंख्येवरती आपल्याला खेळायला पाहायला मिळतं. म्हणजे टीमची धावसंख्या जाऊन पोचली ती म्हणजे 29. अंतिमचा एक बॉल शिल्लक. स्ट्रायकर एडला बॅट्समन आता बऱ्याच कालावधीनंतर मात्र गेलाय, तो म्हणजे नरेश. अंतिमचा एक बॉल शिल्लक. जर आपण पाहिले तर जवळजवळ या षटकामध्ये हे 5 चेंडू संग्रामने मात्र सुरेशने फेस केले. परंतु जर आपण पाहिलं तर आता अंतिमचा एक बॉल फेस करण्यासाठी नरेश आलाय, ज्या ठिकाणी वैयक्तिक 19 या धावसंख्येवरती खेळतोय. यावेळेस क्रिकेटचं ब्रह्मास्त्र खोदून काढलंय. डीप डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक येत आहेत, त्यावरती कंप्लीट ते एक सिंगल आणि शतकाची देखील समाप्ती झाली. म्हणजे पहिल्या 2 शतकामध्ये अगदीच सरासरी रन रेट जर आपण पाहिलं तर प्रत्येक शतकामध्ये 15 धावा आल्या असाव्या. म्हणजे टीमची धावसंख्या जाऊन पोचली ती म्हणजे 30 या आकड्यावरती. पहिल्या षटकामध्ये 20 आल्या, दुसऱ्या षटकामध्ये 10 आल्या. चांगली लाईन, चांगल्या लेंथनुसार मात्र नक्कीच गोलंदाजी करत असताना कुठे ना कुठेतरी मात्र संग्रामने बॅकअप दिलं. ज्या ठिकाणी पहिल्या षटकामध्ये हरेशने 20 धावा खर्च केल्या होत्या ना, त्या ठिकाणी मात्र संग्रामने या दुसऱ्या षटकामध्ये त्याच्या स्पेलमध्ये जवळजवळ फक्त 10 धावा खर्च कराव्या लागलेत. हे कॉन्ट्रीब्युशन राहिलं आणि बॅकअप असणे अतिशय महत्त्वाचं असतं. जर पहिल्या षटकार जर आपण पाहिलं ना, तर कुठे ना कुठे महागडा पडतोय ना, तर दुसऱ्या खेळाडूने मात्र एक चांगला पाठिंबा द्यायला हवा आणि तो पाठिंबा दिला देखील. त्यासाठी दाद द्यावी लागेल त्या गोलंदाजाची. आणि 40+ क्रिकेटचा सातत्याने एक स्लोगन, एक नारा राहिला, तो म्हणजे स्वस्थ शरीर आणि आयुष्य महान. हा 40+ क्रिकेटचा एक चांगला नारा, चांगला सुविचार, चांगलं थॉट
आणि अगदीच चांगला आत्मविश्वास हा मात्र संपूर्ण 40+ क्रिकेटवरतला आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज राईट ओव्हर द विकेट. यावेळेस अगदीच हलक्या हाताने चेंडूला पुश केलं, फंबलिंग झाली, एकही धाव घेण्याचा मात्र प्रयत्न राहिला नाही. शॉर्ट फाईन लेगच्या दरम्यान थर्ड मॅन गलीमध्ये क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळालं. डॉट बॉलची समाप्ती. पहिल्या 2 षटकामध्ये जर धावा आल्या तर तिसऱ्या षटकामध्ये मात्र थांबवाव्या लागतील आणि त्यासाठी मात्र प्रयत्न असेल. गोलंदाज जर आपण पाहिले तर विलीन, जर आपण पाहिले तर मोठा खांदा हा संघ आपल्याला खेळत असताना पाहायला मिळतोय. मॅच देखील अप्रतिम आहे, स्पर्धा देखील दमदार आहे. जर आपण पाहिलं तर नक्कीच आतापर्यंत टीमचं टोटल 30 या आकड्यावरती. सेकंड एंडला नरेश आहे. वैयक्तिक जर आपण पाहिलं तर जवळजवळ 20 या आकड्यावरती खेळतोय. चांगल्या धावसंख्या लगवण्याचा प्रयत्नात राहिले. त्या धावसंख्या लगवत असताना मात्र कुठे ना कुठेतरी मात्र नक्कीच मागे देखील पडावं लागते. परंतु नो डाऊट डर के आगे जीत आहे. करून दाखवायचं असेल तर स्वतःला सिद्ध करून दाखवावं लागेल. एका दुसऱ्यावरती अवलंबून राहून चालणार नाही आणि स्पर्धा देखील तशीच आहे. अगदीच आपण पाहिलं तर प्रवीण पोपटराव जाधव अगदी करून दाखवलंय की हम किसी से कम नाही आहे आणि अनेक वर्ष मात्र अगदीच चांगला क्रिकेट. आणि नो बॉल, पंचांनी मात्र नक्कीच नो बॉल दिलाय. पंच तुमचा फायनल डिसिजन आमच्यापर्यंत कळवा, त्यानंतर आपण नक्कीच स्कोरबोर्डमध्ये देखील बदल करणार आहोत. येस थँक्यू. यावेळेस पुन्हा एकदा जर आपण पाहिलं तर ड्राईव्ह केलं, गॅप खूप मोठा आहे, परंतु त्या गॅपला अगदीच अप्रतिम क्षेत्ररक्षक त्याला पाहायला मिळाले. कौतुक करावं लागेल, दाद द्यावी लागेल क्षेत्ररक्षकाची देखील. आणि गोलंदाजाला नक्कीच तीच अपेक्षा असते आणि तीच विश्वास असायला पाहिजे. तोच विश्वास मात्र नक्की क्षेत्ररक्षकावरती होता, त्यामुळेच मात्र या धावा मात्र थांबवण्यात यश मिळाले. एक सिंगल तर डेफिनेटली मिळाली, म्हणजे टीमची धावसंख्या 31. तर मी सन्माननीय विनंती करेन विजय मधुकर डुकरे, विनंती करेन की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती या. आपणास प्रवीण दादा आज तुम्हाला इन्व्हाइट करतात. अगदीच त्यांचा मान सन्मान ठेवून आमच्या मुख्य व्यासपीठावरती स्थानपन्न व्हायचं. यावेळेस मात्र फुल टॉस होती. ऑन साइडला क्षेत्ररक्षक कुठलीच चुकी करत नाही. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. पहिल्या विकेटचं होतंय पतन. धक्का क्रमांक 1 टीम चॅलेंजर बेलवली या संघाला मिळतोय पहिला हादरा, पहिला धक्का. बॅट्समन सुरेश बॅक इन द डगआउट. विजय डुकरे. न्यू बॅट्समॅन एंटर झालाय सुधीर. 4 या धावसंख्येसाठी अप्रतिम टायमिंग. लाईनला मात्र लवकर पिक केलं. 4 धावा. टीमची धावसंख्या जाऊन पोचली ती म्हणजे 35. अंतिमचे 2 चेंडू शिल्लक आहेत. गोलंदाज राईट ओव्हर द विकेट. यावेळेस क्रिकेटचं ब्रह्मास्त्र. अगदीच ऑन साईडला खेळायचं होतं, परंतु सबमरीन डिलेव्हरी. कौतुक करावं लागेल, गोलंदाजांनी मात्र नक्कीच प्रभावित केले. पहिल्या षटकामध्ये जे दोन गोलंदाज होते ते नक्कीच महागडे पडल्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये विलीनने मात्र जबाबदारी स्वीकारली आपल्या खांद्यावरती. आणि खांद्यावरती मात्र जबाबदारी स्वीकारत असताना मात्र आता जवळजवळ पहिल्या 5 चेंडूवरती धावा खर्च केल्या, त्या म्हणजे त्याने 5 आणि विकेट घेतल्या ती म्हणजे 1. चांगली लाईन. इकॉनॉमिकली बॉलिंग परफॉर्मन्स इम्प्रेस केले.
राईट ओव्हर द विकेट. यावेळेस फुल टच बॉल होती, हलकासा मात्र चेंडूला दिशा दिल्या, क्षेत्ररक्षक तर येत आहेत. एक धाव कंप्लीट केली, दुसऱ्या धावसंख्येसाठी कॉल अप्रतिम राहिला. हे ताळमेळ असणं अतिशय महत्त्वाचं होतं. कॉल होता तो म्हणजे नरेशकडून, अगदी नजरेला मिळावी नजर तशी नजर मिळवली आणि अगदीच कॉलिंग देखील राहिलं आणि तत्पूर्वी 2 धावा देखील कंप्लीट झाल्या. म्हणजे टीमची धावसंख्या जाऊन पोचली आहे ती म्हणजे 3 शतका अखेरीस जवळजवळ 37 या आकड्यावरती. अंतिमचे 6 चेंडू अजूनही शिल्लक आहे. अंतिमच्या 6 चेंडूवरती जर आपण पाहिलं तर नरेश आणि सुधीर कशा पद्धतीने आपल्याला परफॉर्मन्स दाखवतील ना ते नक्कीच पाहावं लागेल. अगदीच आपण पाहिलं तर कायमस्वरूपी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा मात्र नक्कीच एक शब्द राहिला होता. अगदी तुमच्याकडे आत्मबळ असेल ना तर जगाच्या कुठल्याही कोपऱ्यावर जा, तुम्हाला मरण नाही. आणि अर्थातच जर आपण पाहिलं तर बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आणि आज त्या शिवसेनेचे याच पनवेल विभागातील शहर प्रमुख सन्माननीय प्रवीण पोपटराव जाधव यांच्या संकल्पनेतून स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्मृती चषक 2025 हे दर्जेदार आयोजन, सुसज्ज आणि नीटनेटकं असं आयोजन कायमस्वरूपी या क्रीडांगणावरती आपल्याला पाहायला मिळतं. ऐतिहासिक असे क्रीडांगण जर आपण पाहिलं तर छत्रपती संभाजी महाराज क्रिकेट ग्राउंड, सलग 5व्या पर्वामध्ये मात्र ही स्पर्धा आपल्याला पार पडत असताना पाहायला मिळते. दर्जेदार असं आयोजन कायम स्वरूपी राहिलंय आणि लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा अगदी घर बसल्या देखील तुम्ही पाहू शकता. 7 स्टार लाईव्हचे संपूर्ण टेक्निकल टीम त्यांचं देखील आम्ही खूप खूप आभार व्यक्त करू. यावेळी सखोट टप्प्याचा बॉल पूल केलाय, एक सक्सेसफुल देखील ठरलाय. अगदी वाईड डे स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतोय हा षटकार. बॅट्समन नरेश बॅटमधनं 6 धावा. अप्रतिम टायमिंग षटकार. टीमची धावसंख्या जाऊन पोचली ती म्हणजे 43 या आकड्यावरती. अंतिमचे 5 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. उद्याचा दिवस तुडुंब गर्दी संपूर्ण मैदानाच्या चौफेर बाजूने आपल्याला पाहायला मिळेल, कारण की याच परिसरातील जवळजवळ 12 संघ आपल्याला उद्याच्या दिवसामध्ये खेळत असताना पाहायला मिळतील. त्यामधील एक संघ तर डेफिनेटली आहे जय भवानी क्रिकेट संघ, आयोजक कमिटीचा हा संघ आपल्याला खेळत असताना पाहायला मिळेल. आणि त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर याच विभागातील रायगड स्पोर्ट्स नामांकित असं हे स्पोर्ट्स फॅक्टरी ती देखील आपल्याला या क्रीडांगणावरती खेळत असताना पाहायला मिळतील. रायगड स्पोर्ट्स या नावाने मात्र नक्कीच या क्रीडांगणावरती तो संघ देखील खेळत असताना पाहायला मिळेलच उद्याच्या दिवसामध्ये. परंतु यावेळेस काय घडतंय, गॅप खूप मोठा आहे आणि अगदीच सरळ मार्गाने न जाता अगदीच कुठे ना कुठेतरी मात्र नक्कीच गॅप ज्या वेळेस मिळते त्या गॅपला मात्र नक्कीच कव्हर करतोय बॅट्समन नरेश. तो करावं लागेल प्रत्येक चेंडूवरती आक्रमक, त्याच्यानंतर संयम, त्याच्यानंतर मात्र सिंगल, त्याच्यानंतर डबल, म्हणजे स्ट्राईक रोटेट करणं आणि क्रिकेटच्या मैदानाच्या आतमध्ये चांगला अभ्यास आणि स्वतःला कशा पद्धतीने मात्र प्रूफ करावं याचं ज्वलंत उदाहरण आहे. इम्प्रेस केलं आतापर्यंत. टीमची धावसंख्या जर आपण पाहिली तर जवळजवळ 47. यावेळेस आपण पाहिलं तर डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी दूरवरतून येतात, विलीन आपल्याला पाहायला मिळतात. खूप चांगलं फेकी, तितकंच चांगलं कोऑर्डिनेशन दोन्ही फलंदाच्या माध्यमातून. ज्या ठिकाणी एक धाव त्या ठिकाणी मात्र दुसरी धाव देखील अगदी सहजते कंप्लीट केली. 2 धावसंख्येने टीमची धावसंख्या 49 या आकड्यावरती. आणि जर आपण पाहिलं ना नरेशचा जर उल्लेख केला ना तर जवळजवळ वैयक्तिक 33 या धावसंख्येवरती मात्र खेळतोय. 11 चेंडू आणि 33 धावा. यावेळेस मात्र टायमिंग चांगलं आहे, डाऊन दी बॉल अगदीच प्रेक्षकांच्या भेटीला बॉल निघून चाललाय. बॅट्समन नरेशच्या बॅटमधनं येतोय हा पॉवरफुल हिट, षटकार, 6 धावा. अगदीच आपण पाहिलं तर 40+ क्रिकेटचा मॅच जणू काही मैदानाच्या आतमध्ये जर आपण पाहिले ना तर वादळ आले. ते म्हणजे अर्थातच टीम बेलवली गावचं, अर्थात चॅलेंजर बेलवली चॅलेंज करतील टीम मोठा कांदा या संघाला. आधी टॉस हरल्यानंतर मात्र बॅटिंग करण्याची संधी मिळाली. त्यानंतर आपण पाहिलं तर पहिल्या 3 चेंडूवरती 3 ते 4 चेंडूवरती रवींद्रने जवळजवळ धावा खर्च केल्या, त्या म्हणजे 18. आणि टीमचं टोटल जाऊन पोचले ते म्हणजे जवळजवळ 55 या आकड्यावरती. अंतिमचे 2 चेंडू शिल्लक. अंतिमचे 2 बॉल.
यावेळेस मात्र फुलर लेनचा बॉल ऑन साइडला खेळला. बॉल जाईल वन बाउंड. क्षेत्ररक्षकाच्या डोक्याला मस्तकावरून दस्तक देऊन सीमारेषा पलीकडे मिथिल धावा 4. पुन्हा एकदा नरेशच्या बॅटमध्ये येतोय त्या चौकार आणि या 4 या धावसंख्येने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे 5 चेंडू अखेरीच 59 या आकड्यावरती. अंतिमचा एक चेंडू पडणं अजूनही श्रेष्ठ आहे. म्हणजे अंतिमच्या बॉलवरती काय घडेल ना ते नक्कीच पाहावं लागेल. अंतिमचा एक बॉल. यावेळेस मात्र टायमिंग चांगलंय, मिडलिंग चांगलंय. बॉल निघून चाललाय अगदीच स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. अंतिमच्या बॉलवरती अंतिमच्या षटकामध्ये येतोय बॅट्समन नरेशच्या बॅटमधला हा मोठा धमाका 6 या धावसंख्येसाठी षटकार. जर या षटकाचं जर स्वरूप आपण पाहिलं ना तर जवळजवळ या षटकामध्ये धावा आल्यात त्या म्हणजे 28. त्यामध्ये षटकार आले ते म्हणजे 3 आणि चौकार आले ते म्हणजे 2 आणि सिंगल आणि डबल आल्या त्या म्हणजे 2. म्हणजे 2 धावा आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे जवळजवळ आत्तापर्यंत आपण पाहिले तर 65 या आकड्यावरती. आणि येणारे चेंडू असतील 24 आणि जिंकण्यासाठी टीम मोठा खांदा या संघाला धावसंख्येची आवश्यकता असणार आहे ती म्हणजे 66. त्यामध्ये नरेशने मात्र आपल्या वैयक्तिक धावा लगावल्या. टोटल 14 बॉल आणि 49. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या नरेशसाठी. अप्रतिम बॅटिंग परफॉर्मन्स. जबरदस्त इम्प्रेस केलं संपूर्ण पनवेल वासियांना. पनवेल रहिवाशांना मात्र नक्कीच मंत्रमुक्त केलं. आणि बॅटिंग जर आवडली असेल ना नरेशची तर त्याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. अप्रतिम बॅटिंग परफॉर्मन्स. तर नक्कीच यानंतर विनर विरुद्ध विनर म्हणजे पहिल्या सकाळच्या सत्रापासून जर आपण पाहिले तर क्वार्टर फायनलचा पहिला सामना जिंकून टीम सिद्धिविनायक भिंगारी या संघाने अगदीच आपल्या टीमच्या नावाप्रमाणे अगदीच आपल्या गोलंदाजाच्या जोरावरती संपूर्ण संघाला मात्र फिरवलं. तोच संघ अर्थातच सिद्धिविनायक भिंगारी पुढच्या फेरीमध्ये दाखल झालाय. आणि त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर पनवेल शहरचे प्रामुख्याने पनवेल शहर संघटक जर आपण पाहिलं तर प्रामुख्याने राकेश टेमघरे यांचं आपण नक्कीच मनाच्या अंतकरणापासून स्वागत करत आहोत. तर या दादा आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हा. पनवेल शहरचे प्रामुख्याने संघटक देखील राहिलेत राकेश टेमघरे यांचा आपण नक्कीच आमच्या मुख्य व्यासपीठावरती सन्मान देखील करू आणि ते देखील उपस्थित राहतील आमच्या मुख्य व्यासपीठावरती. तर त्यांचे मनाच्या अंतकरणापासून खूप खूप आभार.
दुसऱ्या इनिंगला होते सुरुवात. व्हेरी फर्स्ट बॉल या ठिकाणी कट केलंय. गलीमधून पंचांकडे नक्कीच काय घडतंय. अर्थातच 65चा टार्गेट करत असताना पहिल्या चेंडूवरती धाव घेत असताना कुठे ना कुठेतरी मात्र आता धक्का लागलाय. गोल्डन डकचा शिकार. अर्थातच रनआउटच्या स्वरूपात परतावा लागते, तो म्हणजे विलीन यांना. न्यू बॅट्समॅन एंटर झाले मंगेश. सिक्स्टी 66 धावसंख्येचा मात्र नक्कीच पाठलाग करायचा. गोलंदाजी मार्क वरती सुरेश पाहतोय. राईट ओव्हर द विकेट. यावेळेस आपण पाहिलं तर बॅकफुटला येऊन जागा बनवली, बॉलला फेटवलं, अगदी नेत्रदीपक फटका. बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. त्या ठिकाणी मिळतील धावा 4. धावसंख्येसाठी चौकार. 4 धावा. अकाउंट ओपन झाले ते म्हणजे चौकाराने. गोलंदाज आपण पाहिले तर डावकरे आताचा गोलंदाज. लेफ्ट हँड ओव्हर द विकेट. लेफ्ट हँड राऊंड द विकेट पाहायला मिळतोय. न्यू बॅट्समन जर आपण पाहिले तर मंगेश आणि अर्थातच आपण पाहिलं तर विलीन परतल्यानंतर गोलंदाजी मार्क वरती देखील आपल्याला पाहायला मिळतो म्हणजे सुरेश. यावेळेस बॅकफुटला येऊन पुन्हा एकदा तीच दिशा, परंतु गॅपला मात्र कव्हर करत असताना क्षेत्राचे कुठेतरी मागे पडले. त्या ठिकाणी अगदीच त्यांच्या जवळून बॉल गेला सीमारेषा पलीकडे. 4 या धावसंख्येसाठी. उद्या मात्र नक्कीच प्रेक्षकांची तुडुंब गर्दी संपूर्ण मैदानाच्या 4ही बाजूने आपल्याला पाहायला मिळेल. रविवारचा दिवस आपल्याला पाहायला मिळतोय. आतापर्यंत टीमची धावसंख्या 8 आणि आता जर आपण पाहिले तर डाऊन दी बॉल चालला अगदी 1 बाउन्स बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पुन्हा एकदा 4 आणि आजच्या दिवसातली चौकारांची हॅट्रिक पहिली आपल्याला पाहायला मिळाली. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. चौकार हॅट्रिक आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळते. फलंदाज जर आपण पाहिले तर मंगेश. विलीन परतला, परंतु त्या गोष्टीचा कसलाही विचार न करता 66 धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी ज्या प्रकारे हे मैदानाच्या आतमध्ये न्यू बॅट्समन उतरले त्या प्रकारे मात्र पुढच्या 3 चेंडूवरती 3 चौकार लगावले आणि टीमची धावसंख्या 12 या आकड्यावरती. अंतिमचे 2 चेंडू शिल्लक. दोन बॉल शिल्लक आहेत. अंतिमचे 2 बॉल फेस करतील ते म्हणजे अर्थातच मंगेश. साईड चेंज केलं म्हणजे काहीतरी गेम प्लॅन असेल. लेफ्ट ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र टायमिंग चांगलं. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. नेत्रदीपक तंत्रशुद्ध बॅटिंग परफॉर्मन्स अप्रतिम. अगदी जसा टप्पा पडला तसा बॅटचा फेस ओपन केला आणि बॅटला अगदीच बॉल ब्रश झाल्यानंतर बॉलला पाठवलं सीमारेषा पलीकडे. प्रेक्षक त्या ठिकाणी फक्त आणि फक्त अगदीच त्या बॉलला पाहत देखील राहिले. कौतुक करावं लागेल. चांगलं बॅटिंग परफॉर्मन्स. पहिल्या 3 चेंडूवरती जर आपण पाहिलं तर जवळजवळ चौकारांची हॅट्रिक, त्यानंतर षटकार. 1 विकेट गेल्यानंतर त्या गोष्टीचा विचार केला नाही. मंगेश मात्र आता एकतर्फी किल्ला नक्कीच लढवण्याची त्याला संधी मिळाली. त्या संधीचं कशा पद्धतीने सोनं करेल ते नक्कीच पाहण्यायोग्य असेल. कारण की जर आपण पाहिलं तर जवळजवळ 18 धावा टोटल स्कोरबोर्डवरती आपल्याला पाहायला मिळतात. जिंकण्यासाठी अनेक धावसंख्येचा मात्र पाठलाग करायचा आहे, परंतु अर्धा पल्ला तर तुम्हाला नक्कीच गाठावा लागेल. अर्धा पल्ला जर गाठलात तर अगदीच पुढचा प्रवास यशस्वीरित्या मात्र तुम्ही पार करू शकता. जर आपण पाहिलं तर जवळजवळ ही स्पर्धा सलग 2 दिवस, या स्पर्धेचा पहिला दिवस देखील आहे आणि अंतिमचा 1 बॉल. यावेळेस स्विंग इन अ मिस. पंच काय इशारा देतील. अर्थातच डॉट आहे. पंचांची मात्र दाद द्यावी लागेल. तीक्ष्ण नजर
अचूक लाईन त्या ठिकाणी मात्र नक्कीच ओळखतात आणि चांगलं कार्य त्या ठिकाणी सकाळच्या सत्रापासून आपल्याला पाहायला मिळतंय. शतकाची होते समाप्ती म्हणजे पहिल्या षटकानंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 1 गडी बाद 18 लॉस ऑफ 1 विकेट्स कंप्लीटेड 1 ओव्हर. 7 स्टार लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्याला अगदीच घर बसल्या देखील या स्पर्धेचा तुम्ही मनमिळावूप्रमाणे आनंद घेऊ शकता. आज जर आपण पाहिले तर भगवमय असे वातावरण या संपूर्ण क्रीडा नगरीमध्ये जर आपण पाहिलं तर भगवे झेंडे छत्रपती शिवाजी महाराजांना अर्थातच त्रिवार मानाचा मुजरा करत आज हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीनिमित्त ही क्रिकेटची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. बाळासाहेब ठाकरे स्मृती चषक 2025 कायमस्वरूपी जर आपण पाहिलं तर ही दर्जेदार स्पर्धा अनेक ठिकाणी देखील पाहायला मिळतेच, परंतु आज पनवेल नगरीमध्ये या स्पर्धेचं आयोजन आहे. ज्यावेळेस काय घडते एक धाव तर कंप्लीट अगदी सहजरित्या दुसरी धाव घेण्याचा मात्र प्रयत्न राहिला नाही. नॉन स्ट्रायकर एंडला जर आपण पाहिलं तर हरेश आहे, ज्या हरेशने पहिल्या षटकामध्ये जवळजवळ 20 धावा खर्च केला गोलंदाजी करत असताना, परंतु आता बॅटिंग करावी लागेल. परंतु मंगेश तो नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आधुनिक दैनात आहे. कुठल्याही क्षणी मात्र सामन्याला आपल्याकडे टर्न करून घेऊ शकतो आणि तीच कुवत आहे. तुमच्याकडे आत्मविश्वास असेल तर तुम्ही अशक्य अशा गोष्टी शक्य करू शकता. फक्त तुमची स्वतःची तयारी असायला हवी आणि ती तयारी आहे देखील. पुन्हा एकदा चेंडू चाललाय अर्थातच सीमारेषा पलीकडे. या ठिकाणी मैदानाचा चौफेर अभ्यास करावा लागतोय आणि अभ्यास देखील चांगला केलाय या दोन बॅट्समनने. चौकार आला टीमच्या टोटलमध्ये ॲड झाले तर 4 धावा. टीमची धावसंख्या 23 या आकड्यावरती. अंतिमचे 4 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. अंतिमच्या 4 चेंडूवरती जर अजून काही धावा आल्या ना मग टोटलमध्ये ॲड देखील झालं ना तर अगदीच एक सैजशील अशी टोटल पाहायला मिळेलच. यावेळेस मात्र बॅकफुटला येऊन ऑन साईडला खेळलाय, परंतु झेल खाली क्षेत्ररक्षक कुठलीच चुकी करत नाहीये. विकेटचं होतंय पतन. गडी नंबर 2 दुसरा ब्रेक थ्रू अर्थात धक्का क्रमांक 2 मिळतोय टीम चॅलेंजर्स बेलवली या संघाला. बॅट्समन मंगेश बॅक टू द डगआउट. तर बॅटिंग टीम विनंती करेन की आपला एक्स्ट्रा प्लेअर पाठवा आमच्या कॉम्बॉक्समध्येच. यावेळेस आल्या मोठा फटका खेचायचा होता, परंतु बॅट आणि बॉलचं स्पर्श त्या ठिकाणी होत असताना आपल्याला पाहायला मिळालं नाही. डॉट बॉल येतोय म्हणजे अजूनही अंतिमचे 2 चेंडू अजूनही या षटकातील शिल्लक असतील. आता मात्र बॅट्समन परतला तो म्हणजे मंगेश. न्यू बॅट्समन एंट्री झाला तो म्हणजे सचिन. गोलंदाजी मार्कवरती देखील सचिन आहे. यावेळेस दूरवरतून चेंडूला खेळायचा प्रयत्न. अप्रतिम बॉल. लाईन देखील अप्रतिम ठेवली. दिशा अगदीच वेगावरती कॉन्सन्ट्रेशन ठेवलं, वेगावरती कंट्रोल ठेवला. डॉट बॉल टाकलाय. यावेळेस मात्र टायमिंग चांगलाय, मिडलिंग चांगलाय, बॉल निघून चाललाय प्रेक्षकांच्या भेटीला आणि प्रेक्षक इथून पुढे मात्र नक्की शर्तीचा प्रयत्न करतील, कारण की आयवा कॅचसाठी रोख रुपये ठेवले ते म्हणजे 100 रुपये. प्रेक्षकांसाठी ही सुवर्ण संधी आहे आयवा कॅचसाठी. जर कॅच पकडली मैदानाच्या बाहेर तर 100 रुपयांचा कॅश प्राइज. परंतु आता टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली या षटकाराने जवळजवळ 29 या आकड्यावरती. म्हणजे येणारे चेंडू असतील 12 आणि जिंकण्यासाठी आवश्यकता असणार आहे ते म्हणजे अर्थातच 12 चेंडू 37 धावा. 12 चेंडू आणि 37 धावा. रन रेट आणि कॅल्क्युलेशननुसार क्रिकेट आता खेळावं लागेल. म्हणजे प्रति षटकामागे 18 चेंडू आणि 18.50 ची सरासरी. मात्र नक्कीच 12 चेंडू आणि 37 धावसंख्येची आवश्यकता असणार आहे. 18.50 ची सरासरी मात्र नक्कीच प्रति षटकामागे असेल.
गोलंदाजी मार्ग प्रति सोपान. पंचांकडे स्ट्रॉंग अपील लेग बायच्या स्वरूपात एक मिळते धाव सिंगल. टीमची धावसंख्या ते भर होईल. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 30. या आकड्यावरती 30 ऑन स्कोरबोर्ड. गडी बाद झाले ते म्हणजे 2. यावेळेस मात्र फटका तर चांगला आहे. बॉल चाललाय अगदीच क्षेत्ररक्षकाच्या डोक्याला अगदीच दस्तकवर मस्तक देऊन सीमारेषा पलीकडे येत आहे साधाबा षटकार. मॅच ऑन राहील. जर ही अशी फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये चालू राहिली ना तर नक्कीच मॅचमध्ये मजा येईल आणि मॅच अप्रतिम रंगेल. ज्या ठिकाणी आतापर्यंत टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 36. अजूनही करायच्यात त्या म्हणजे जवळजवळ 10 चेंडू आणि 30 धावसंख्येची आवश्यकता असणार आहे. 10 चेंडू आणि 30 धावा. ज्या ठिकाणी समीकरण होतं आमचे गुणलेखक मित्र कळतं ज्या ठिकाणी 12 चेंडू आणि 37 धावसंख्येची आवश्यकता होती ना त्या ठिकाणी पहिल्या 2 चेंडूवरती तर 7 धावा डेफिनेटली आल्यात. म्हणजे पुढच्या 10 चेंडू आणि 30 या धावसंख्येची आवश्यकता असणार आहे. 10 चेंडू आणि 30 धावा. मजा येईल मॅचमध्ये. स्पर्धा देखील दमदार आहे. मॅच देखील रंगतदार होईल. सकाळी देखील अशीच मॅच रंगली होती. 1 चेंडू 6 धावसंख्येची आवश्यकता असणारा कुठे ना कुठेतरी मात्र मागे पडावं लागलं होतं त्या संघाला. परंतु आता जर पण पाहिलं ना नक्कीच 10 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि 30 धावसंख्येची आवश्यकता. मॅच ऑन आहे. मोठमोठे फटके जर आले तर डेफिनेटली यशाचे दरवाजे उघडे राहतील. यावेळेस मात्र तो मोठा फटका येणं गरजेचं होतं. तो गरजेचा फटका एकदा जोरदार होऊन जाऊ द्या. तो मोठा फटका येत असताना एलिव्हेशन आणि डिस्टन्स कुठेतरी कमी पडलं. झेल खाली क्षेत्ररक्षक 100 कॅच त्या ठिकाणी सुधीर आपल्याला पाहायला मिळाले. कॅच कॅरी करतात आणि विकेट्स होते पतन. गडी क्रमांक 3 टीम मोठा खांदा या संघाचा अर्थात तिसरा गडी बाद होते. बॅट्समन सचिन तो देखील परतलाय. अंतिमचे 3 चेंडू शिल्लक. न्यू बॅट्समॅन एंटर झालाय विकेश माफ करा. यावेळेस पंचांकडे स्ट्रॉंग अपील लेग बिफोर विकेट अर्थातच LBW च्या स्वरूपात परतावं लागतंय. बॅट्समन निकेश बॅक टू द डगआउट. न्यू बॅट्समॅन एंटर झाले दिनेश. अजूनही करायच्यात 8 चेंडू आणि जिंकण्यासाठी जवळजवळ 30. बॅक टू बॅक 2 विकेट तर नक्कीच पाठवलेत. हॅट्रिक बॉल. सोपान राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस अगदीच टप्पा पडल्यानंतर हलकच चेंडूने वळण घेतलं. डॉट बॉलची समाप्ती होती. अंतिमचा 1 चेंडू अजूनही शिल्लक आहे. 7 चेंडू जिंकण्यासाठी आवश्यकता असणार आहे ती म्हणजे 30. जर आपण पाहिले तर सोपान मात्रे वय वर्ष 40 परंतु एज इज जस्ट अ नंबर. म्हणजे फक्त तुमच्या नेतृत्वासाठी वय नाही क्षमता आणि सामर्थ्य असायला हवं आणि तितकं क्षमता आणि सामर्थ्य आहे या खेळाडूंकडे. त्यामुळेच हे खेळाडू मात्र अगदीच आत्मविश्वासाने मैदानाच्या आतमध्ये उतरलेत. त्यांचा खेळ देखील साकारतात. यावेळेस पुन्हा एकदा
अगदीच कॉपी करून पेस्ट करावा ना तो चेंडू या ठिकाणी रिलीज केला. अगदी डॉट बॉलची समाप्ती झाली. म्हणजे टप्पा पडल्यानंतर हलकासा चेंडूने थोडंसं वळण घेतलं. अगदी सबमरीन डिलिव्हरी थांबून आला आणि यष्टिरक्षकाच्या हातामध्ये चेंडूचा विसावते आणि डॉट बॉलची समाप्ती होत असताना 3 षटका अखेरीस टीमची धावसंख्या 36 या आकड्यावरती. म्हणजे येणारे चेंडू असतील 6 आणि जिंकण्यासाठी 5 उत्तुंग म्हणजे 5 षटकाराच्या सहाय्याने जवळजवळ 30 या धावसंख्येची आवश्यकता असणार आहे. 6 चेंडू आणि 30 धावा. अंतिमचं शतक. गोलंदाजी मार्गवरती संदेश. जर हा कारनामा हरेशने केला ना तर डेफिनेटली अगदीच मोठा कांदा संघ अगदीच टाळ्या शिट्ट्या आणि इतिहास घडेलच. यावेळेस पहिल्याच बॉलवरती 6 चेंडू 30 धावसंख्येची आवश्यकता असताना पहिला तर षटकार डेफिनेटली आलाय. पुढचे 4 मारायचे कंपल्सरीचे स्पर्धेचा नियम. अगदीच एका बाजूला जर आपण पाहिलं तर संदेश आहे, दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर हरेश आहे आणि आता जर आपण पाहिलं तर बॅटिंग करत असताना हरेशने हा लगावलाय 6 षटकार. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे 42. 42 धावा. अंतिमचं शतक. गोलंदाज राईट नंबरपर्यंत विकेट संदेश आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस शफलून खेळण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेस काय घडतंय बॉलने डिस्टन्स आणि लांबी देखील खूप उंचावरची गाठली आहे आणि बॉल चाललाय अगदीच हरेशच्या बॅटमधनं 6 या धावसंख्येसाठी षटकार. 6 धावा. मी मगाशी जसा उल्लेख केला की तुमच्याकडे आत्मविश्वास असेल ना तर तुम्ही काहीही करू शकता. फक्त तो आत्मविश्वास तुमच्याकडे असायला पाहिजे आणि तुमची तयारी असायला पाहिजे की मी स्वतःला सिद्ध करण्याची. सिद्ध देखील करून दाखवावं लागेल. आणि अर्थातच एकदा 2 षटकार तर डेफिनेटली आलेत आणि मोठा खांदा हा संघ जर हा सामना जिंकतोय ना तर या स्पर्धेचे प्रमुख प्रणेते सन्माननीय प्रवीण पोपटराव जाधव यांच्याकडून तब्बल 1000 रुपयांचं कॅश प्राइज करून दाखवावं लागेल. मोठा खांदा सुवर्ण संधी आहे. 2 षटकार तर डेफिनेटली आलेत. पुढचे 3 मारायचे कंपल्सरीचे स्पर्धेचा नियम. आतापर्यंत टीमचं टोटल 48. यावेळेस मात्र टायमिंग चांगलं आहे. प्रॉपर मिडल ऑफ द बॅट बॉल चाललाय. अगदीच शर्तीचे प्रयत्न करत असताना मैदानाची काही नियमावली आहे. जर थेट फुलटॉस चेंडू मैदानाच्या बाहेर गेला तर तो षटकार दिला जाईल. जर मैदानाच्या आतमध्ये त्या जाळीला लागला तर तो चौकारच गृहीत धरला जाईल. नो डाऊट प्रयत्न दमदार राहिला. अगदी चमकदार कामगिरी. कौतुक करावं लागेल. पुढच्या 3 चेंडूवरती करायच्यात. आता जिंकण्यासाठी आवश्यकता असणार आहे ते म्हणजे जवळजवळ आपण पाहतोय ते म्हणजे 14. 3 चेंडू आणि 14 धावा. हे पुढचे 3 चेंडू अगदीच सामन्याचे चित्र बदलून जातील. मॅच ऑन आहे. मॅच कुठे गेले. अगदीच मोठा खांदा या संघाच्या समोर. नाव जसं खांदा आहे तसं अगदी त्यांच्या खांद्याला खांदा देत असताना मैदानाच्या आतमध्ये नॉन स्ट्रायकर एंडला दिनेश आहे तो देखील प्रयत्न करेल. परंतु हरेश जो सलामीला आलाय यावेळेस बॅटची अतलीकडा रुबी कट. काय होईल. डॉट बॉल. 2 चेंडू आणि करायचे अजूनही 14. पुढचे 2 चेंडू महत्वाचे आहेत. पुढचे 2 चेंडू जर आपण अचूक टप्प्यावरती टाकले ना तर नक्कीच मोठा खांदा बॅकफुटला जाऊ शकतो. जर पुढचे 2 चेंडूवरती जर काहीतरी घडलं तर नक्कीच आता मात्र वेळ निघून गेले. प्रयत्न चांगला राहिला. हरीशचं कौतुक करावं लागेल. अप्रतिम. परंतु शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे. 1 चेंडूने 14 धावा. तर विनंती करेन टीम पारगाव आपला संघ नाही कॅप्टनला विनंती करेन की लगेच या आमच्या टॉस कबॉल्सच्या मंचावरती. यावेळेस मात्र योमेश अंतिमच्या बॉलवरती अगदी मधली यष्टी उद्ध्वस्त केल्या. बॅट्समनला परतवल्या. अंतिमच्या बॉलवरती हरेश एकदा जोरदार डाया होऊन जाते. टीम चॅलेंजर बेलवली अप्रतिम बॅटिंग परफॉर्मन्स दाखवत असताना आपण पुढच्या फेरीमध्ये क्वार्टर फायनलमध्ये मात्र दाखल झालात आणि हार्ड लक टीम. अगदीच खूप चांगला परफॉर्मन्स हरेश विलीन आणि त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर मंगेश सचिन निकेश कौतुक करावं लागेल. खूप चांगला परफॉर्मन्स तुम्ही दाखवलात. परंतु मोठा खांदा हा संघ या स्पर्धेमधून मात्र पराभव स्वीकारावा लागते. तर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच
नो डाऊट ज्याने वैयक्तिक 49 धावा लगावल्या आणि अर्धशतकापासून मात्र थोडसा मागे